नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 2 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर साप्ताहिक प्रेम राशी भविष्य. मेष राशी, या सप्ताहात कार्यस्थळी साथीचे वेळोवेळी तुम्हाला फोन करणे काही चिंता देऊ शकते, कारण तुम्ही आपल्या मनाला कुठल्याही कार्यात केंद्रित करण्यात असमर्थ वाटू शकते. यामुळे तुमच्यात साथीच्या प्रती क्रोध वाढू शकतो. या आठवड्यात आपल्या प्रेमीची प्रकृती थोडी अधिक अस्थिर होणार आहे. वृषभ राशी, या सप्ताहात तुमचा जीवनसाथी तुम्हाला सामान्यपेक्षा अधिक खास वेळ देणार आहे. अशात तुम्हाला सुरुवातीपासून यासाठी तयार राहून स्वतःही आपल्या कामातून काही वेळ अतिरिक्त काढण्याचा प्रयत्न करावा लागेल. यासाठी उत्तम हेच असेल की साथीसोबत कुठे पिकनिक किंवा फिरायला जाण्याचा प्लॅन करा. जर तुमचा आत्ताच ब्रेकअप झालेला आहे तर या सप्ताहात तुम्ही कुठल्याही नवीन प्रेमसंबंधात बांधण्याची शक्यता अधिक राहणार आहे. परंतु आपल्या नवीन प्रेमीवर आता गरजेपेक्षा अधिक विश्वास न दाखवता त्यांच्या समोर आपल्या व्यक्तिगत गोष्टी सांगणे टाळा, अथवा ते या गोष्टीला घेऊन फायदा घेऊ शकतात. मिथुन राशी, शक्यता आहे की जीवनसाथीचा वाढदिवस किंवा आपल्या वर्षगाठ सारख्या कुठल्या अन्य मुख्य दिवसाला तुम्ही या सप्ताहात विसरू शकता. यामुळे जीवनसाथीसोबत तुमची तक्रार होण्याची शक्यता आहे. तथापि तुम्ही त्यांना काही सुंदर भेट किंवा सरप्राईज देऊन त्यांचा राग शांत करण्याचा प्रयत्न करा. या आठवड्यात आपल्या साथीसोबत आपण एखाद्या प्रवासाला जाण्याची योजना करू शकता. परंतु यावेळी आपल्याला ठिकाण निवडताना आपल्या इच्छेनुसार न करता आपल्या साथीदाराच्या मताबद्दल देखील माहिती घेणे आवश्यक आहे. अन्यथा शक्यता आहे की आपण निवडलेले ठिकाण प्रेमीला अधिक आवडत नाही. तर अशी कोणतीही शक्यता टाळण्यासाठी आपण घेतलेली दक्षता आपल्याला दीर्घकाळ फायदा देईल. कर्क राशी, वैवाहिक आयुष्यातील बऱ्याच समस्यांनंतर तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला या सप्ताहात एकमेकांची साथ लाभेल. यासाठी उत्तम हेच राहील की तुम्ही दोघे एकटे कुठे उत्तम शांत ठिकाणी जसे डोंगराळ भागात जाल. जर तुम्ही कुणावर एकतर्फी प्रेम करता आणि बऱ्याच काळापासून त्यांना आपल्या मनातील गोष्ट सांगण्याची इच्छा आहे, परंतु खूप समस्या येत आहेत, तर या सप्ताहात तुम्ही त्या व्यक्तीला आपल्या मनातील गोष्ट जाहीर करण्यात यश मिळेल. यामुळे तुम्हाला बरेच हलके वाटेल आणि त्यांच्याकडून तुम्हाला सकारात्मक रिस्पॉन्सही मिळेल. सिंह राशी, या आठवड्यात सासरच्या लोकांकडून अचानक आगमन झाल्याने तुमचे विवाहित जीवन डिस्टर्ब होऊ शकते, कारण या काळात आपल्याला आपल्या जोडीदाराबरोबर थोडा वेळ घालवायचा असेल. परंतु घरी अतिथीची उपस्थिती यामध्ये विघ्न टाकण्याचे कार्य करेल, ज्यामुळे आपणास समस्या होऊ शकतात. या सप्ताहात तुमच्या मनाला भावनात्मकदृष्ट्या चंचलता राहील. यामुळे तुम्ही चिंतित राहाल. सोबतच तुमचा साथीही प्रभावित होऊ शकतो. अशात जर शक्य असेल तर त्यांच्यासोबत यात्रेवर जाण्याचा प्लॅन करू शकता. कन्या राशी, या राशीतील काही वैवाहिक जातकांना आपल्या जीवनसाथीसोबत फिरायला जाण्याची संधी या सप्ताहात मिळेल. यामुळे नात्यामध्ये नवीनपणा येईल.
तुम्ही आपल्या जीवनसाथीसोबत या काळात कुठल्या धार्मिक स्थळी फिरायला जाण्याचा प्लॅनही करू शकता. प्रेम कोमल भावना आहे, ज्याला समजणे प्रत्येकाचे काम नाही. म्हणून व्यावहारिकतेपेक्षा अधिक भावुकता आणि इमोशनल होणे तुमचे नाते मजबूत बनवण्यात या सप्ताहात मदत करेल. अशात जर तुम्ही नशीबवान लोकांपैकी एक आहे, तरी या काळात तुमचा प्रेमविवाह होऊ शकतो. तूळ राशी, या सप्ताहात जीवनसाथीचे तुमच्याप्रती व्यवहार खूप खराब दिसेल. यामुळे ते तुमच्या कुटुंबाच्या समक्ष ही तुमचा अपमान करताना दिसतील. अशात वैवाहिक जीवनात चालत आलेल्या या गोष्टींचा नकारात्मक प्रभाव तुमच्या जीवनातील सर्व क्षेत्रावर पडू शकतो. रागामध्ये येऊन आपल्या साथीला आपल्या मनात दबल्याची भावना ठेवल्याने शेवटी काही मिळणार नाही. तर यामुळे वेळीच तुमच्या डोक्याला शांत ठेवून आपल्या प्रियला खऱ्या गोष्टी परिचित केल्या पाहिजेत. यामुळे तुमच्या दोघांचा प्रत्येक विवाद संपेल, सोबतच तुमचे नातेही मजबूत बनेल. वृश्चिक राशी, या सप्ताहात काम आणि दुसऱ्या जबाबदाऱ्यांचा बोजा तुम्हाला सामान्यपेक्षा अधिक व्यस्त करू शकतो. अशात जर अचानक तुमची व्यस्त दिनचर्येच्या कारणाने तुमचा जीवनसाथी तुमच्यावर शक करू शकतो, तथापि जेव्हा शेवटी तुम्ही त्यांना आपल्या परीने समजवाल, तेव्हा ते तुमच्या गोष्टी समजतील. या आठवड्यात प्रेमीच्या अचानक बदलत्या स्वभावामुळे आपणास मानसिक तणाव जाणवू शकेल. तथापि जास्त काळजी न करता आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की काळाबरोबर प्रत्येक गोष्ट बदलत जाते. धनु राशी, विवाहित जातकांच्या जीवनात कुणी नवीन पाहुण्याचे आगमन होण्याची शक्यता या सप्ताहात होऊ शकते. ही आनंदाची बातमी मिळताच आपल्या जीवनसाथीच्या प्रती तुमचे प्रेम वाढेल आणि तुम्ही त्यांच्यासोबत अधिक वेळ व्यतीत कराल. प्रेम राशी भविष्याच्या अनुसार या सप्ताहाची वेळ तुमच्या प्रेमविवाहाचे योग बनवेल. या कारणाने तुम्ही प्रेमविवाहही करू शकता आणि तुमच्या विवाह कुंडलीमध्ये अनुकूल स्थिती होण्याने कुटुंबातील लोकांचा परवाना घेणे तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबतही होऊ शकते. त्यामुळे तुम्ही आनंदित राहाल. मकर राशी, या सप्ताहात जीवनसाथीचे तुमच्या प्रती व्यवहार खूप खराब दिसेल. यामुळे ते तुमच्या कुटुंबाच्या समक्षही तुमचा अपमान करताना दिसतील. अशात वैवाहिक जीवनात चालत आलेल्या या गोष्टींचा नकारात्मक प्रभाव तुमच्या जीवनात सर्व क्षेत्रावर पडू शकतो. या सप्ताहात तुमच्या निजी जीवनात चालत आलेल्या परिस्थितीत तुमच्या जीवनात थकवा आणि नाराजीमध्ये वृद्धी होऊ शकते. यामुळे तुम्ही चिंतित राहाल. सोबतच ही अवस्था पाहून तुमच्या प्रेमीलाही तणाव वाटेल. कुंभ राशी, या सप्ताहात जीवनसाथीच्या विनाकारण मागण्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात शांती आणि आनंद खराब होऊ शकतो. अशात त्यांच्यामध्ये बोलण्यापेक्षा त्यांच्यासोबत बसून त्या विषयावर चर्चा करा. तुम्ही या सप्ताहात आपल्या प्रेमसंबंधात तुम्हाला इच्छा नसतानाही आपल्या साथीला नाखुश, सोबतच प्रेमीचीही नाराजी तुमच्या जीवनात विभिन्न क्षेत्रात तुमच्या तणावात वृद्धीचे कारण ठरेल. मीन राशी, या सप्ताहात जीवनातील समस्या तुम्हाला आक्रमक बनवू शकते. यामुळे तुम्ही जीवनसाथीसोबत समक्ष रागात येऊन हे सांगू शकता की त्यांच्यासोबत राहणे
तुमच्यासाठी कठीण आहे. तथापि तुम्हाला असे काही करण्यापासून सावध राहिले पाहिजे, कारण यामुळे तुमच्या साथीला वाईट वाटू शकते. या आठवड्यादरम्यान आपण आपल्या प्रियशी आपल्या भूतकाळातील अनेक रहस्य शेअर करण्याचा निर्णय घेऊ शकता आणि गोपनीय गोष्टी शेअर करण्यासाठी हा काळ थोडा प्रतिकूल असेल. असे केल्याशिवाय शक्यता आहे की आपल्या प्रियकरला आपल्याला फसवणारा समजत असेल, म्हणून आता असे काहीही करणे टाळा. धन्यवाद. असेच साप्ताहिक प्रेम राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.